शाळेतील वादातून एका टोळक्यानं मुलावर हल्ला केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। शाळेतील मुलांच्या भांडणाचा राग मनात धरत एका मुलाला पानटपरीच्या उद्घाटनावेळी गाठून तब्बल 12 ते 14 जणांच्या टोळक्यानं मारहाण केल्याची घटना अहिल्यानगरमधील आलमगीर भागात घडली आहे। तर या प्रकरणी पीडित मुलाच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फैजान आणि आयान या दोघांसह अन्य 10 ते 12 अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेच्या मुलाचे आणि संशयित आरोपींचे काही दिवसांपूर्वी शाळेत भांडण झालं होतं। हाच राग आरोपींच्या मनात होता। दरम्यान 12 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी पीडित मुलगा आलमगीर येथील एका पानटपरीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेला होता आणि हीच संधी साधून फैजान आणि आयान हे आपल्या 10 ते 12 अज्ञात साथीदारांना घेऊन संबंधित ठिकाणी आले। त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढत पीडित मुलाला अडवलं। आरोपींनी त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली। काही कळायच्या आतच या टोळक्यानं त्या मुलाला घेरलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामुळे मुलगा प्रचंड घाबरला। त्याने घरी जाऊन हा घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला। त्यावर मुलाच्या आईनं तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी फैजान, आयान आणि त्यांच्या इतर 10 ते 12 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करतायत।